पुण्यामध्ये पार्किंगच्या वादातून महिलेला जिवंत जाळण्याचा प्रयत्न, चंदननगर परिसरातली घटना, 6 जणांना अटक। पुण्यातल्या सोमवार पेठेतून तब्बल 4 कोटी रुपयांचा एमडी ड्रग्ज जप्त, 3घांना अटक, पुणे क्राईम ब्रांचची मोठी कारवाई। भाजपकडून मला कोणतीही ऑफर नाही, तसंच मी कोणत्याही भाजप नेत्याच्या संपर्कात नाही, भाजप प्रवेशाच्या चर्चांवर जयंत पाटील यांचा खुलासा। शरद पवार गटानं चिन्हासाठी निवडणूक आयोगाकडे अर्ज करावा, आयोगानं नियमानुसार चिन्ह द्यावं, सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश। तर पुढच्या आदेशापर्यंत पवार गटाला मिळालेलं नाव कायम राहणार। भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी घेतली राज ठाकरेंची भेट, भाजप आणि मनसे युतीच्या चर्चांना पुन्हा उधाण। ठाकरे गटाच्या लोकसभा निवडणूक समन्वयकांची यादी जाहीर, एकूण 18 मतदारसंघांमध्ये निवडणूक समन्वयकांच्या नियुक्त्या, 18 जागा ठाकरे गट लढणार असल्याची निश्चिती। मी लोकसभा निवडणूक लढवायला इच्छुक नाही, पण निर्णय वरिष्ठांचा असेल, नारायण राणेंचं वक्तव्य। निवडणूक लढवण्याची इच्छा प्रत्येकाची असते, मग मी अपवाद कसा असेल, उदयनराजे भोसले यांचं वक्तव्य। साताऱ्यातून लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त। उद्या राज्य सरकारचं विशेष अधिवेशन, कायद्याच्या चौकटीत टिकणारं आरक्षण देणार, मुख्यमंत्र्यांची माहिती। तर सगळ्या सोयऱ्यांच्या अधिसूचनेची अंमलबजावणी उद्याच करा, जरांगेंची मागणी। सगळे सोयऱ्यांबाबत मराठा आमदारांनी आवाज उठवावा, अन्यथा त्यांना मराठा विरोधी समजलं जाईल, मनोज जरांगेंचा इशारा। आंदोलनाबाबत 21 तारखेला ठरवू, जरांगेंचं स्पष्टीकरण। छत्रपती शिवाजी महाराजांची आज 394वी जयंती, किल्ले शिवनेरीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह दोनही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये शिवजन्मोत्सव सोहळा। पंढरपूरमध्ये माघी यात्रेसाठी 4 लाखांपेक्षा जास्त भाविक दाखल, दर्शन रांग गोपाळपूरपर्यंत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।